अंतिम सामन्यामध्ये पाहूया कशा रीतीने मात्र ही जोडी आपल्या संघासाठी मात्र या ठिकाणी कामगिरी करेल. भाल गोपाल सोनालेपाडा विरुद्ध NK स्पोर्ट खांडवल. संजय स्फूर्ती चषक 2024चा हा अंतिम सामना आहे. मेगा फिनाले आहे आणि बॅक टू बॅक ही तिसरी स्पर्धा खेळतोय NK स्पोर्ट खांडवल संघ आणि दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळतोय. ही सुद्धा एक मोठी खूप मोठी चांगली गोष्ट आहे सर्व खेळाडूंसाठी खांडवलकरांसाठी की आपल्या गावातील जे खेळाडू आहेत ते मात्र आपल्या खेळामध्ये इम्प्रूव्ह दाखवत आहेत, पुढे वाटचाल करतायत. परंतु या ठिकाणी पाहूया या अंतिम सामन्यामध्ये कशा रीतीने मात्र खेळ प्रस्थापित करतील. विनोद पाटील पूर्णपणे चेंडू चेक करतोय की एक्झॅक्टली व्यवस्थित आहे का नाही आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते की गोलंदाज मयूर. तर अंतिम सामना सुरू होतो. सर्व किनारी रसिकांना विनंती करतो की एकदा आपण टाळ्यांचा गजर होऊ टाळ्यांच्या गजराने आपण अंतिम सुरुवात करूया. लेट्स प्ले गेम ऑन. विनोद पाटील स्ट्रायकिंग एंडला आहे तर नॉन स्ट्राईक एंडला पाहू शकाल सौरभ आहे. 3 षटकाचा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्पेशलिस्ट ओमकार इथे मात्र या ठिकाणी सुरुवात करेल. मयूर आहे. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. लॉंग ऑन डीप मध्ये आहे. मिड विकेट डीप मध्ये आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक अगदी 38 सर्कल मध्ये पाहतो. इष्टाच्या पाठीमागे सतीश हरड आहेत. षटकातील डावातील पहिलं षटक आणि षटकातील पहिला चेंडू हाताळलेला या ठिकाणी गोलंदाज मयूर आणि पहिला चेंडू फेस करेल विनोद पाटील ज्याने या स्पर्धेमध्ये धावांचा अगदी पाऊस पाडलाय. पहिला चेंडू ऑन साइडला जबरदस्त या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन आणि चेंडू जाऊन या ठिकाणी धडकतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं. पंचाचा इशारा होतोय षटकार. निश्चितपणे आपण या ठिकाणी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा मात्र या ठिकाणी आपण वापर करूया. एक्झॅक्टली 4 आहे की 6 आहे ते आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत. स्लो मोशन मध्ये आपण हे दृश्य पाहू शकाल. पंचांनी तर या ठिकाणी षटकाराचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय परंतु या ठिकाणी दूध का दूध और पाणी का पाणी काही क्षणानंतर तुमच्यापर्यंत नक्कीच निर्णय आमच्या आयोजकांच्या वतीनं पोहोचवला जाणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्व दृश्य आपण इथे पाहतोय. परंतु काय सुरुवात केली विनोद पाटीलनं जबरदस्त चांगल्या स्ट्रोकनं आणि चेंडू डायरेक्टली पडद्यावरती जाऊन लँडिंग झालाय तर हा षटकार आहे. तर पहिल्या चेंडूवर षटकारानं वैयक्तिक खातं उघडलं. संघाचा अकाउंट ओपन केलं. काय सुंदर त्या ठिकाणी टायमिंग पाहिलं आपण आणि जबरदस्त इथे मात्र सुरुवात देत असताना NK स्पोर्ट खांडवल संघाला. आणि या पुढे स्पर्धेचा आपण जर विचार केला तर विनोद पाटील या स्पर्धेसाठी मात्र जाणला गेला. अतिशय सुंदर कामगिरी त्याची या स्पर्धेमध्ये राहिली. धावांचा अगदी पाऊस पाडला गेला आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली मयूरच्या विरोधात. पुन्हा आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. ओ इथे मात्र अगदी फलंदाज फॉलो करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेरून निघून जातोय. पण त्याची दुड्याचा मात्र वाईटचा इशारा अवांतर धाव तिथे पाहायला मिळाली आणि अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे जातो. या बिनगडी बाद 7 धावा पाहायला मिळत आहेत. संजय स्मृती चषकातील हा अंतिम सामना इथे मात्र आपण सर्वजण अनुभवतोय. सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. जे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या समेत जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. कारण 19 वर्ष या स्पर्धेला पूर्ण आज झालेली आहेत. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय. जबरदस्त फटका डीप मध्ये आता प्रोटेक्शन होतं कारण विनोद पाटीलची शैली मात्र मयूरनं ओळखली होती. त्याचमुळे मिड विकेटचा फिल्डर स्क्वेअरलेकडे लावला गेला. एक त्या ठिकाणी रणनीती आखली गेली आणि त्या रणनीतीचा शिकार झाला विनोद पाटील. पहिला धक्का लागत असताना NK स्पोर्ट खांडवल संघाला.
काय जबरदस्त मते ते या रणनीती पाहायला मिळाली आणि तसं खेळ पाहिलं तर ताकदीचा नाही तर युक्तीचा आहे. ती युक्तीचा वापर केला संघनायक गोलंदाज बहिरुणा आणि लगेच तिथे मात्र फिल्डर उपस्थित केला आणि कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी साहिलनं चूक केली नाही. जबरदस्त कॅचिंग तिथे मात्र त्या ठिकाणी कलेक्शन केली आणि अखेर विनोद पाटील 6 धाबांचं योगदान दिल्यानंतर माघारी परतला. फटका खूपच छान होता परंतु फिल्डर तिथे शोधला गेला. नवीन फलंदाज जितेश आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. जितेश जोशी सौरभच्या सोबतीला पहिल्या षटकाचा केला जुनी मात्र मार्गस्थ आहे. पावलाचा वापर जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळतो. अगदी वाडिश लॉंगा पण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू वेगानं दणदण करत निघून चाललाय. 4 धाबांसाठी चौकार. ट्रॅक शॉट अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला आणि काय जबरदस्त मात्र चेंडूला बिडलिंग केलं. कारण जितेला सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी डीप मध्ये कुठलाही फिल्डर उपस्थित नाहीये. जर आपण मिडॉप आणि एक्स्ट्रा कव्हरला जर बेट केलं तर मात्र तिथे धाबा जोडू शकतोय आणि तोच स्ट्रोक त्याच्या पाठमधून पाहायला आपल्याला या ठिकाणी पाहू शकेल. फलंदाजाच्या अगदी अवकाशाच्या बाहेर हा बाउन्स चेंडू होता आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पंचांनी वाईट तिथे घोषित केला आणि आय थिंक 1/4 ओव्हरचा इशारा सुद्धा पंचांकडून दिला जातोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज मयूर दुसरा बाउन्स चेंडू मात्र इथे हाताळू शकणार नाहीये. क्रिकेटमध्ये अनेकशे नियम आपण पाहत असतो. प्रत्येक नियम महत्वाचे असतात त्यापैकी हा नियम आहे. जर तुम्ही दुसरा बाउन्सर चेंडू हाताळला तर मात्र पंच लगेच तिथे मात्र नो घोषित करतील. ओव्हर पिच चेंडू जबरदस्त या ठिकाणी अतिशय सुंदर मिडलिंग आणि चेंडू इथे मात्र पाहू शकाल जो विजेचा खांब आहे त्याला चेंडू स्पर्श झाला. चेंडू थांबला होता परंतु अखेर शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार. कारण आम्ही अगोदरच अनाऊन्स केलं जे विजेचे खांब आहेत त्यांना चेंडू जर स्पर्श झाला जे नॅचरल घडणार आहे तेच आम्ही देणार आहोत. आणि पहा चेंडू विजेच्या खांबाला नव्हे तर त्या तारांना मात्र स्पर्श झाला. चेंडू थोडा वेळ थांबला गेला परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धाबांसाठी. धाव फलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर या ठिकाणी एक गडी बाद 16 नशिबाची 7 सुद्धा मात्र या ठिकाणी आपण जर पाहिली तर इनकेस पण काढवाड चांगल्या बाजूने जात असताना ऑन साइडला जबरदस्त पिकअप फटका आहे परंतु मिड विकेटला फिल्डर आहे त्याने पकडला झेल आणि ज्या ठिकाणी जितेश जोशीचा होतोय समाप्त केलं. परंतु या ठिकाणी पहा प्रत्येक प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर बाउंड्री लाईनच्या बाहेर पलीकडे जर झेल पकडला तर संजय स्पोर्ट सावंतसागरचे पुरस्कार दे मिस्टर देवर्ष गौतम पाटील याचकडून तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि चालू सामन्यातील कुठल्याही खेळाडूने विकेट हॅट्रिक किंवा सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर कुमार देवर्ष गौतम पाटील याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. अर्थात संजय पाटील मिठाईवाला चे प्रोप्रायटर आहेत. एक चेंडू अजूनही मात्र या षटकातील शिल्लक आहे परंतु या ठिकाणी सुरुवात लाजवाब झाली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता तदनंतर मात्र या ठिकाणी मयूर कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. 2 सफलता त्याच्या अकाउंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अखेर 10 फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 16. नवीन फलंदाज विवेक पाटील आलाय. पर 6 साठी मिस्टर लखन पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. स्पेशल विवेक पाटील साठी. विवेक पाटील खूप फॅन फॉलोविंग आहे आणि पहिल्या चेंडू मात्र रिव्हर्स खेळायचं होतं म्हणजे जायचं होतं खांडवलला परंतु चेंडू गेला जांभूलपडा अशी स्थिती तिथे मात्र पाहायला मिळाली परंतु चेंडू शोधतायत. 2 धावा तिथे मात्र पूर्ण झाल्या आणि 2 धावेवरतीच मात्र विवेक पाटीलला समाधानी राहावं लागेल. या ठिकाणी पाहू शकाल एका षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 18 धावा जबरदस्त या ठिकाणी स्थितीमध्ये आपल्याला एनके स्पोर्ट खांडवल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपण ओव्हर ब्रेक मध्ये आहोत तर काही सन्मान आहेत ते सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. पाहू शकाल या ठिकाणी साबतगावचे या उद्योजक समाजसेवक त्यांच्या सह माजी सभापती आहेत भिवंडी पंचायत समितीच्या सन्माननीय सचिन शेठ पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण सन्मान इथे संपन्न करूया. मिस्टर गौरव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सचिनजी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान लाभलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्या वतीने आम्हाला पारितोषिक लाभलेलं आहे.
मॅन ऑफ द मॅच आपण पाहत आहोत, जे ट्रॉफीज आपण देत आहोत त्याचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा आपण गौरव पाटील यांच्या शुभ असते आज शुभ सर्वांनी ते संपन्न करतोय. असंच प्रेम सचिनजी पाटील आपलं या स्पर्धेकडवरती या आयोजकांवरती राहील याचा मी अपेक्षा बाळगतो. चला स्पीडअप करा, खास करून बालगोपाल सोनाले पडा, कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज ओमकार. 18 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडू मात्र ओमकारचा ऑनसला टर्न केला. सौरभच्या बॅटमधून मात्र फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त फिल्डिंग अगदी डीप मध्ये हे सर्व बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखाद्या बॉर्डरवरती ज्याप्रमाणे देशाची सुरक्षा आपल्यासाठी हे सैनिक करतात, त्याचप्रमाणे ही आपल्या संघाची सुरक्षा करण्यासाठी हे पूर्णपणे ही सैनिकांची आर्मी आपण पाहतो. या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट झाली. 19 धाबा फलकावरती आपण पाहतोय. अंतिम सामना इथे मात्र सुरू आहे. खांडवल विरुद्ध सोनाले पाडा. जिंकेल कोण, ट्रॉफी उचलेल कोण, या चषकावरती नाव कोरेल कोण, ही स्पर्धा गाजवेल कोण, सर्वांचं उत्तर काही क्षणानंतर पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी डाबी स्टिक उद्ध्वस्त केली आणि अखेर विवेक पाटीलच्या खिलीचा मात्र या ठिकाणी अंत होतोय. धक्का क्रमांक 3 लागत असताना NK स्पोर्ट खांडवल संघाला. होतो क्रिकेटचे चाहते युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस सन्माननीय वीरेंद्र दयानंद सोरगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यांच्या समेत त्यांचे संपूर्ण सहकारी, त्यांचा हा मित्र परिवार इथे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सर्वांचं संजय स्मृती चषकामध्ये आम्ही संजय स्पोर्ट सावध संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मग कार्यक्रम कुठला असू द्या मित्रांनो, आमने लोणार परिसरामध्ये त्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, प्रमुख हजेरी लावणारी ही व्यक्ती अर्थात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिस्टर वीरेंद्र दयानंद सोरगे. वेलकम वेलकम वेलकम. परंतु या ठिकाणी ओमकारचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव खर्च केली होती, त्यानंतर विकेट्स प्राप्त केली आणि आता मात्र निर्धाव चेंडू. नवीन फलंदाज जयेश जोशी आलाय. 3 फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी गमावले. जी फ्लाइंग स्टार्ट मिळाली होती ती स्टार्ट मात्र या ठिकाणी कुठेतरी ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय ओमकार वजे. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी ऍक्शन आहे, लॉंग रनअप आहे आणि वेगावर स्वार आहे. पहा पुन्हा मात्र या ठिकाणी वेगवान चेंडू आणि इष्टाच्या पाठीमागे सतीश हरड किती स्ट्रॉंग आहे. जबरदस्त अप्रतिम कामगिरी. पहा जसे डॉट चेंडू येत आहेत, सुरालपाडा संघाचे जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळा उल्हास इथे मात्र पाहायला मिळतोय आणि जसा मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळतोय तसा मात्र खेळाडू पक्षामध्ये आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला मिळतोय. ही पहिली एक्स्ट्रा धाव आपण या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली ओमकारच्या माध्यमातून. व्हाईटच्या स्वरूपात धाव फलकावरती धावसंख्या लागली गेली 20 धावा. जितेशजी पुन्हा एकदा ऑन स्ट्राइक वरती पूल केलाय, परंतु या ठिकाणी पाहू शकाल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातो. एका धाव्यासाठी पाहू शकाल. आता मात्र पक्षी सुद्धा आपल्या घरट्याकडे मात्र जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु या स्पर्धेकडे देखील जे चॅम्पियन पद आहे तिकडे मात्र कुठला संघ मात्र या ठिकाणी वाटचाल करेल. निरोप देणारा दिवस आहे. जबरदस्त या स्पर्धेचं आपण नियोजन पाहिले. सर्वांनी स्पर्धा मात्र एन्जॉय केली. 30 संघ एकूण या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहायला मिळाले आणि त्या 30 पैकी 2 संघ आता मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणाला एकमेकांसमोर या ठिकाणी लढताना पाहायला मिळत आहेत. ओमकार पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. रायसिंग डिलिव्हरी चप्पल होऊन या ठिकाणी केल्याचा प्रयत्न करतो. चेंडू डाबा स्टिकच्या बाहेरून निघून जातोय. पंचाच्या दुड्या समांतर नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर्स प्लीज. ऑफिशियल पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे आणि प्रेक्षकांनी प्लीज कुठलाही जास्त आडाओरडा करू नका, कारण 3 ऑफिशियल पंच आहेत या स्पर्धेमध्ये आणि तिन्ही अनुभवी आहेत. पंच मिका सर, पंच बेताब सर आणि पंच सावंत सर, आणि चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये तिघांची राहिलेली आहे. तर पंचाचा वाईटचा इशारा इथे मात्र आपण पाहिला. अजून एक स्क्वेअर चेंडू या ओव्हरमध्ये थोडासा वेग जास्त प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडीशी लाईन चुकीची निवडली ओमकारनं. 30 लाईन जणू काय पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु या चेंडूपासून ओमकारला मात्र वाचावं लागेल, कारण तुम्ही वापसी चांगल्या प्रमाणे केलेली आहे, कमबॅक चांगल्या प्रमाणे केलेला आहे, परंतु तुम्ही जर अशा वैयक्तिक जर अतिरिक्त धाबा जर खर्च केला तर की तो दडपण आहे, तो प्रेशर आहे, तो मात्र कुठेतरी फलंदाजांवरून थोडासा रिलीज होईल आणि अन्यथा तुमच्याकडून चुका घडल्या तर की त्याच्यावरती फलंदाज
पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न करू शकतात. धावसंख्या 23. अजूनही दुसरा षटकाचा खेळ सुरू असताना 3-3 षटकांचे सामने आपण पाहतोय. आणि आमच्यापासून सचिनजी पाटील साहेब रजा घेत असताना साहेब आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीनं. धाफलक्यावरती 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. जयेशने 2 चेंडू फेस केले, 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहिली. सौरभने 1 चेंडू फेस केलाय, त्याच्या बॅटमधून आपण सिंगल धाव पाहिले. सुरुवातीला विनोद पाटील जबरदस्त सुरुवात करून दिली. ओ परफेक्टली यॉर्कर. अगदी टोस क्रेशर आहे का पाहूया की बॅटला इथे मात्र स्पर्श झालाय. लेग बायचा इशारा. आय थिंक इम्पॅक्ट थोडासा लेग स्टंपच्या बाहेर असावा, त्याचमुळे मात्र या ठिकाणी ही अपील पंचांनी फेटाळली. अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर इम्पॅक्ट होता. परफेक्टली डिसिजन पंच सावंत सरांच्या वतीने आपण पाहिलं. परंतु लेग बायच्या रूपाने अवांतर धावा कशा येतात महत्वाचं नाही, कारण प्रत्येक धाब्याला फार महत्व आहे. आणि एका धाब्याचं महत्व तुम्हाला विचारायचं असेल तर आई गावदेवी वालशील संघाला जाऊन तुम्ही विचारा. ओ माय गॉड, काय फटका सजवलाय. दन 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 करत चेंडू मात्र निघून जातोय वाडीच मिड विकेटच्या बाहेर. ज्या दिशेने सावतगाव बसलाय त्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय मॅक्सिमम. सरमणे वीरेंजी चोरगे साहेबांचं गुणगान गाणारे संगीत आपण पाहतो. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एनके स्पोर्ट कार्निवल संघाचं गुणगान गाणारा षटकार पाहिला जितेश जोशीच्या बॅट मधून. धावसंख्येवरती कुठेतरी ओंकारनं लगाम लावण्याचा प्रयत्न केला, परंतु जितेशने सांगितले की आता मात्र जास्त वेळ शांत बसून चालणार नाही, इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि धावांना मात्र नक्कीच कुठेतरी आकार आला असंच आपण म्हणू शकतोय. 2 षटकाची समाप्ती, 3 गडी बाद, 30 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागे 15ची धावगती आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल आशिष आलाय. आशिषने सुद्धा मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी केली. छुपा रुस्तम गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची या स्पर्धेमध्ये ओळख झाली. आणि आता मात्र या अंतिम सामन्यामध्ये पाहूया कशा प्रमाणे तो स्पेल इथे मात्र हाताळेल, कारण दोन्ही जे फलंदाज आहेत दोघांकडे ताकद आहे, क्षमता आहे की मोठे फटके देखील खेळू शकतात. हो, फटका चांगला आलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, उंची जास्त मिळाली आणि अंतर सुद्धा चेंडू आउट ऑफ द पार्क. अगदी स्पेअर लेगच्या डोक्यावरून हा येतोय षटकार. चेंडू आणि बॅटचा फ्लो पहा ऑन साइडला अगदी पूल केलाय सक्सेसफुल. आणि हा वंडरफुल शॉट पाहतोय पर विकेट साठी मिस्टर बालचंद्रजी थळे साहेबांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. हो, फुलटॉस आहे, फटका मिस टायमिंग, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहू शकाल. काऊ कॉर्नरला झेल ड्रॉप. हा झेल सोडलाय की चॅम्पियन पदाची ट्रॉफी सोडली. 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या आणि फलंदाजाला मात्र इथे जीवनदान तिथे मात्र दिलं गेलं. प्रेशर आहे, अंतिम सामन्याचा प्रेशर आहे, परंतु प्रेशर जो जुगाडेल तोच संघ पुढे वाटचाल करेल. पाहू शकाल या ठिकाणी अनेक संख्येने मान्यवर आहेत आणि सर्व मान्यवरांचं मात्र या ठिकाणी पुण्याचे आपण हार्दिक स्वागत करूया. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे, अजून 4 चेंडूचा खेळ येणे बाकी आहे आणि धावफलक आता मात्र डेंजर झोन कडे वाटचाल करतोय. 3 गडी बाद 38 धावा. जणू काय 45-50च्या जवळ हा आकडा पोहोचतो की काय, ज्याप्रमाणे 2 फलंदाज फलंदाजी करतायत. क्रॉस बॅटेड फटका पाहू शकला, गॅप मध्ये चेंडू मात्र वेगळा ट्रॅव्हल झालाय. बिडविकेट फिल्टर सज्जात, एकच धाव तिथे मात्र पूर्ण होईल आणि एका धावेवरतीच मात्र समाधानी राहतील की नाही, परंतु इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव. तिहेरीचा प्रयत्न होईल का, भागम भाग पाहायला मिळते. ज्या सोनाली पाटील संघाने स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर क्रिकेट खेळला, परंतु तो संघ आता मात्र अंतिम फेरीमध्ये थोडासा सास पडतोय. याच म्हणतात फायनलचा दबाव, फायनलचा प्रेशर, फायनलचा दडपण. आणि आता मात्र धावसंख्या पोहोचते इथे म्हणजे 40 या आकड्यावरती.
हजारोच्या संख्येने खेळाडू आता मात्र आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत, कारण हा साबाद गावाचा उत्सव आहे. संजय स्मृती चषक 2024 चा आपण हा अंतिम सामना पाहत आहोत. आणि या ठिकाणी पाहू शकाल पारितोषिक ते मात्र आलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल फटका पहा, फ्लॅट फ्लॅट सिक्सर आणि प्रेक्षकांनी झेल पकडलाय. 300 रुपयाचा पारितोषिक दिला जाणार आहे. कुमार देवर्ष गौतम पाटील याचकडून पारितोषिक आहे, परंतु एक लक्ष असू द्या, ज्या प्रेक्षकांनी झेल पकडलाय त्याच प्रेक्षकाने पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. सिक्सर हॅट्रिक साठी सन्माननीय मनोज पाटील जे खांडवलचे आहेत उद्योजक, त्यांच्या वतीने तब्बल पारितोषिक आहे 3444 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. एक षटकार आलाय, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकार येतील का, की या ठिकाणी आशिष जो चांगला संसार सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये तो संसार इथे मात्र उद्ध्वस्त करेल का. परंतु रिअल संसार कोणता उद्ध्वस्त करू नका, हाय लागेल. परंतु हा क्रिकेटचा संसार आहे, पार्टनरशिप खूप छान आहे आणि ती पार्टनरशिप मात्र इथे तोडण्याचा प्रयत्न करेल का. आशिष मार्गस्थ होतोय, धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. ओ यश टाकावं डोक्यावर काय जबरदस्त क्लास पाहतोय आपण. अगदी ज्या दिशेने आमचे मान्यवर कक्ष आहे त्या मान्यवरांना मानवंदना देणारा हा चौकार आणि चौकार साईने धाव फलकामध्ये 50चा आकडा सुद्धा पाहायला मिळतोय. एकदा टाळ्या असू द्या एनके स्पोर्ट खांडवल संघासाठी. पहा ज्या फलंदाजाचा झेल ड्रॉप केला तो फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धाबांचा पाऊस धो धो पाडतोय, मैदानाच्या आतमध्ये आग लावतोय. आणि वैयक्तिक खेळ जर पाहिला तर वैयक्तिक 7 चेंडू मध्ये 21 धाबांची केली त्याने साकारली. शेवटचा चेंडू होता पहिल्या इनिंग मध्ये आलाय डॉट, परंतु चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय संघ एनके स्पोर्ट खांडवल. 50 धाबा 3 षटकांचा केली ते मात्र संपन्न झाला. आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी चॅम्पियन पद पटकवण्यासाठी 51 धाबांचा लक्ष्याचा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. आणि 3 षटकांच्या तुलनेने पाहिलं तर एनके स्पोर्ट खांडवल संघाने हाय स्कोर इथे मात्र उभारलाय. तुम्ही पाहू शकाल मॅच समोर पहिल्या इनिंग मध्ये काय एक्झॅक्टली घडलं. गोलंदाज मयूरने 1 षटक हाताला 18 धाबा खर्च केले होते, 2 गडी त्याने बाद केले होते. त्यानंतर आपण ओमकारला पाहिला, ओमकारने 1 षटक हाताला 11 धाबा त्याने खर्च केला, गडी बाद केला 1. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आशिषला आपण पाहिलं, त्याने 1 षटक हाताला धाबा खर्च केले त्यांनी 20 आणि एकही त्याला सफलता मात्र या ठिकाणी प्राप्त करता आली नाहीये. प्रेक्षक आलेले आहेत आणि आमची संजय स्पोर्ट्स आवाज संघाने पुरस्कर्ते देवर्ष गौतम पाटील याचकडून आपण 300 रुपयाचं पारितोषिक देत आहोत. म्हणजे आज की शाम कडक बनेंगे क्योंकि आज सुपर संडे है. आणि आता मात्र पारितोषिकामध्ये मात्र थोडसा बढोतरी झालेली आहे. आता मात्र प्रत्येक जेलसाठी प्रेक्षकांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु विनंती असेल, जो पिवळा पडदा आहे त्याच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, त्याच्या पलीकडे मात्र तुम्ही झेल पकडा. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी अनेक संख्येने मान्यवर आहेत. सन्माननीय लक्ष्मणजी पाटील तुम्ही यांना पाहू शकाल, गौतमजी पाटील आहेत, शनिवारजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल, सोनार महाराज संघाचे उद्योजक थले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय युवकांचे पेडास्थान वीरेंद्र शेठ दयानंद चोरगे यांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे सुनीलजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकाल जिगरजी माले आहेत. त्याचप्रमाणे आमचे म्हात्रे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत. सर्वांच्या उपस्थिती आपण 16 इथे रंगतोय. तुम्ही पाहता संजय स्मृती चषकाचा हा अंतिम सामना जिंकेल कोण. काही क्षणातच इथे मात्र तो रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. परंतु 51 धावांचा पाठलाग इथे मात्र केला जाईल, की त्या धावांचं संरक्षण केलं जाईल हे ऐकण्याकरता आता मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये माझे सहकारी समालोचक आता मात्र तुमच्या सोबतीला असतील. तुमचा मनोरंजन करण्यासाठी व्हॉइस ऑफ भालगावचा सुपुत्र मिस्टर भागेश म्हात्रे. थँक्यू. एकावन्न धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे. ते टार्गेट असं वाटत असेल की या मैदानाच्या आतमध्ये बनेल की नाही बनेल, परंतु काली ज्या गोष्टीची खरं तर मी चर्चा केली होती की आई बापाचे छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, बहिणीचे दागिने गान ठेवून एपीजे अब्दुल कलाम जर भारताचे राष्ट्रपिता होऊ शकतात, शरीराची कोणत्या प्रकारची हालचाल नव्हती तरीही स्टीफन हॉक विविध प्रकारचे शोध लावू शकतात आणि नेल्सन मंडेला 18 वर्ष तुरुंगवास भोगून सुद्धा बाहेर येऊन शांतीचा संदेश देऊ शकतात, तर या 51 धावा चेस का होऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये सगळं होऊ शकतं. तुमच्या मनामध्ये असलं तर तुम्ही काय करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला जिद्द सोडायची नसते.
2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी 4 शब्दांची केलेली मेहनत कधी कामी येते. 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. सतीश आणि सागर सालेम जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि जयेश पहिलाच बॉल टाकण्यासाठी तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला टी झोन मध्ये चाललाय. 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. अशा सिंगल डबल्सने काहीच होणार नाहीये. त्या अनुमानाने आपण बघितलं तर आता इथनं लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सागर आणि सतीश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. संघर्ष केला पहिल्या दिवसामध्ये एनके स्पोर्ट्स खांडवलने. त्यांची बॅटिंग पूर्णपणे पाहिली गेली तर सुंदर राहिली, परंतु 2 दिवसामध्ये डिफेंड करणारा हा संघ जर आपण पाहिला गेला ना तर बालगोपाल सोनालेपाडा थोडासा मागला ठरला. ओव्हर द विकेट इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, क्लिअर सुद्धा केलाय. टप्पा पडलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. बॉल चाललाय आणि बॉल गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. रिप्ले पहा. बॉल पडला थोडासा आतमध्ये आणायचा प्रयत्न जयेशचा. पडल्यानंतर लाईन प्रॉपरली पिक केली गेली आणि बॉलला पाठवलं गेलं बॉर्डर लाईनच्या बाहेर. तिथे चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 5. ओव्हर द विकेट. रिव्हर्सचा आधीच मन बनवलं होतं, परंतु ज्या वेळेला तुम्ही रिव्हर्स फिरताना त्या वेळेला पंच हेही पाहत असतात की जिथं लेग स्टंपची लाईन आहे तिच्या बाहेर चेंडू वळलाय की तिच्या आतमध्ये चेंडू आलाय. आतमध्ये चेंडू होता, त्या अनुमानाने रिव्हर्सचा प्रयत्न कुठेतरी फसला. सांगतोय त्या ठिकाणी सतीश सागरला की अशा प्रकारे डॉट बॉल राहिले तर या 51 धावसंख्या बनवू शकणार नाही. त्या अनुमानाने आता नेट टू नेट फाईट या ठिकाणी द्यावी लागेल. ओव्हर द विकेटने ताकदीचा वापर करायचा होता. बॉल पडला, बाउन्स झाला विकेट किपरच्या हातामध्ये. जरूर तुम्ही बघितला आणि लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. ही मेगा फायनल आहे. या मेगा फायनलच्या खरं तर रेसमध्ये तुम्ही बघितले 3 संघ, 27 संघांचा समावेश आपण पुसताना बघितला. 30 संघांपैकी या 2 टीम्स सध्या तरी एकमेकाच्या विरोधात आहेत. ओव्हर द विकेट. मेगा फायनलचं तिकीट कोणाला मिळेल ते थोड्याच वेळात नक्कीच तुम्हाला समजेल, परंतु सध्या तरी जो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ना त्याला अजून विस्कळीत करायचा नाहीये. फिल्डरने जरूर प्रयत्न केला होता डायरेक्ट हिट करण्याचा, प्रयत्न झाला मिस. आतापर्यंत बॉल फेकले गेलेत 5 मध्ये खर्च केला धावा आपण पाहायला गेलं तर 6. मेगा फायनलची मॅच मित्रांनो तुम्ही अनुभवतात ती म्हणजे एनके स्पोर्ट्स कांडवल आणि त्यांच्या विरोधात आहे बालगोपाल सोनालेपाडा. शेवटचा बॉल आउटसाइड द लेग स्टंप. आता पंच घोषित करतात व्हाईट बॉल. टीमचं धावफलक आता पोहोचेल पुढे 7 या आकड्यावरती. 51 धावसंख्येचं टार्गेट म्हटलं गेलं ना तर ऍटलिस्ट पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा यायला हव्या होत्या, परंतु समीकरण सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते 7. या बॉलवरती मोठा फटका हवाय काही करून टीम सोनालेपाड्याला. उचलण्याचा प्रयत्न, परंतु डी झोन आहे जिथून सुरुवात झाली पहिल्या धावेची तिथेच हा बॉल गेला. अशा प्रकारे ओव्हर संपली पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना विदाउट लॉस टीम बालगोपाल सोनालेपाडा 51 धावा बनवायच्या होत्या आणि सध्या तरी धावफलकावरती तुम्हाला धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 8. 12 मध्ये अजूनही 43 बनवायचे आहेत. सध्या आता स्ट्रगल वाढलाय, इम्पॅक्ट वेगळा होत चाललाय. मेगा फायनलची मॅच, या मेगा फायनलच्या मॅच मध्ये तुम्हालाही माहिती आहे की किती प्रेशर असतो. सगळ्या गोष्टी तातडीने आपल्याला खरं तर पूर्ण कराव्या लागतात आणि त्याच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ना एनके स्पोर्ट्स खांडवल दाखवतोय. ज्या टीमने ना खरं तर 3 मॅचेस, कालच्या 2, आजची 1 मॅच, ज्या टीमनं डिफेन्सिव्ह पद्धतीने डिफेंड केला, परंतु त्या टीमला आपण इथनं मागडं ठरताना बघितलं. सुरुवातीला मयूरची 18, 20 आल्या आशिषच्या. 3 ओव्हरची मॅच होती. मग ज्या 3 मॅचेस मध्ये अशोक तरेने चांगली बॉलिंग केली, त्याने धावा डिफेंड केल्या, मग अशोक तरेला बॉलिंग का दिली नाही हाही मोठा प्रश्न आहे या मॅच मध्ये. कारण अशोक तरेने 2-3 मॅचेस मध्ये डिफेंडेबल काम केलं, मग त्या अशोक तरेला ओव्हर न देता आशिषला का वापरला गेला त्याचा आता मोठा प्रश्न आहे. परंतु झालेली गोष्ट आपण बदलू शकत नाही आणि सागर आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. सागरचा पहिलाच बॉल मागे चाललाय. एक सिंगल जरी आली तरी काही फरक पडणार नाही, प्रेशर अजूनही वाढत जाईल आणि मेगा फायनल मध्ये खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये कोण टिकेल. सध्या तरी सुंदर दृश्य तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. खरं तर चमकायचं असेल तर त्या सूर्यासारखं चमका, ज्यांच्याकडे बघताच सगळ्यांच्या नजरा खाली होतात. चेक एक पारितोषिक आलेलं आहे आमच्यापर्यंत. सागर सध्या गोलंदाजी करतो आणि त्यांच्यासाठी पर विकेटसाठी त्याचे बंधुराज आकाश पाटील याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. थँक्यू. बॉडी लँग्वेज आता पूर्णपणे सांगून जातीये की या मॅच मध्ये 51 धावा बनतील की नाही, कारण 41 धावा अजूनही बनवायचे आहेत 11 बॉल मध्ये.
उचलण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये विकेट जरूर मिळेल कारण फिल्डर ज्या कॉन्फिडंटने आले त्या फिल्डरने कॅच सुद्धा घेतली गेली. पहिल्या विकेटचं पतन, लागेल झटका पहिला टीम बालगोपाल सोनाली पाड्याला. टॉस खांडवल संघाने जिंकला होता आणि बॅटिंगचा खरं तर जो डिसिजन होता तो खूप सुंदर प्रकारे त्यांनी सर सुद्धा केलाय. परंतु आता सध्या तरी आपण ज्या अनुमानाने बघत आहोत ना की जर सुरुवातीला फिल्डिंग असती तर त्या धावा डिफेंड जरूर टीम बालगोपाल सोनाली पाड्याने केल्या असत्या. परंतु वेगळा डिसिजन त्यांच्या समोर आला. 51 धावसंख्येचं मोठं टार्गेट राहिलं आणि ते टार्गेट सर करण्याच्या अनुमानाने सागर बाद झालाय. साहिल साठी बॉल ताकदीचा वापर केलाय जरूर. बॉल मध्ये मिस्टामिंग झालाय. फिल्डर आले पुढे. लागोपाठची दुसरी विकेट, सफलता सागरला. आणि या मॅच मध्ये आता आपण म्हणू शकतो की टीम बालगोपाल सोनाली पाड्यासाठी मिशन थोडंसं इम्पॉसिबल. दोन विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या सागरने. अजून एक विकेट जर सागरच्या खात्यामध्ये आली तर देवर्ष गौतम पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. खरं तर एनके स्पोर्ट्स खांडवलचे संजय स्पोर्ट्स सावध संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि पुरस्कर्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी हे पारितोषिक हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सागर आणि त्याच्या समोर आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत मोनिशकडनं अशा अपेक्षा भरपूर असतात. मोनिशचा खेळ आजवरती अटॅकिंग मूड मध्ये तुम्ही बघितलाय. परंतु ज्या अनुमानाने सागर या षटकाला खरं तर सर करतो ना ते खूपच चांगलं आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता. बॉल मागे चाललाय. कदाचित कडा होती की काय, पाठची कडा होती. जर विकेट आली असती तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. खरं तर पारितोषिक नसतं, हे प्रेम असतं. प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना प्रेक्षक किंवा मान्यवर जे प्राइज लावत असतात ना ते खरं तर प्रेमा खातीर लावत असतात. आणि असं म्हटलं जातं ना ज्यांच्याकडे दान धर्म असतो त्यांच्याकडे पैशाची कधीच कमी नसते. उचलला गेला बॉल, तोही मिस्टामिंग. फिल्डर आल्या समोर. दोन फिल्डर आले परंतु एका फिल्डरने पुढाकार घेतला परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. त्या ठिकाणी दुसरीचाही प्रयत्न केला गेला. पंच सांगत असताना की फलंदाज सेफ आहे. अशा प्रकारे आपण सध्या तरी जो दुसरं षटक बघत आहोत ना या दुसऱ्या षटकामधले बॉल समाप्त झाल्यात 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त धावा 5 खर्च केल्यात सागरने. आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं गेलं तर अजूनही 7 मध्ये 38. एखादा षटकार आला तर कदाचित एखादा चौकार आला तर ते टार्गेट जर आपण पाहिलं गेलं तर 34 वरती येईल. षटकार आला तर 32 वरती येईल. म्हणजे शेवटच्या 6 बॉलमध्ये 6 षटकार मारावेच लागतील संघ बालगोपाल सोनाली पाड्याला. शेवटचा बॉल, सागर तयार. ओव्हर द विकेटने पुढे आला. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, जास्त लांब जाणार नाही. डीप मध्ये वाईडिश लॉंगॉनला फिल्डिंग थोडीशी काय होईना परंतु चुकीची झाली या स्टेजला. परंतु फिल्डिंग जरी चुकीची झाली तरी चांगल्याच कंडिशन मध्ये सध्या तरी एनके स्पोर्ट्स खांडवल. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये 2 गडी बाद. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15. म्हणजेच येणारे बॉल 6 आणि 6 मध्ये 36 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम बालगोपाल सोनाली पाड्याला. पक्षी आपल्या घराकडे चालल्यात. सूर्य अस्ताला गेलाय. गार वाराही या ठिकाणी सुटलाय. परंतु 19 वर्षाचा निरंतर सातत्य या मित्रांनो स्पर्धेने ठेवला आणि आज या स्पर्धेला 19वे वर्ष मित्रांनो पूर्ण होईल आणि या 19व्या वर्षाचा आज आपल्याला चॅम्पियन पाहायला मिळणार आहे. सध्या तरी चॅम्पियन पदाकडे वळताना आपण पाहत आहोत एनके स्पोर्ट्स खांडवल. स्वप्न, आशा, अपेक्षा बाळगून बालगोपाल सोनाली पाडा ही मैदानाच्या आतमध्ये जिद्दीने लढला. परंतु त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी कुठेतरी नासबूत करण्याचं काम या ठिकाणी एनके स्पोर्ट्स खांडवल नक्कीच करत आहे. आणि थोड्याशा स्टेप का होईना परंतु विजयाच्या दरवाजापर्यंत पोहोचणं अजून बाकी आहे. 5 चेंडू फेकेल तेव्हा समजेल की या स्पर्धेचा चॅम्पियन कोण असेल. फुल टॉस बॉल थोडेसे थांबले. लेफ्ट केले गेले चेंडूला. ही बॉल चांगला. 51 धावसंख्येची चेस होती आणि त्या चेसला मात करत असताना, डिफेंड करत असताना तुम्हाला संघ पाहायला मिळतोय एनके स्पोर्ट्स खांडवल. म्हणजे येणारे 4 चेंडू आणि 4 मध्ये 36 बनवायचे आहेत. 4 चेंडू 36 धावसंख्येचं समीकरण. आणि खर तर मी आभार व्यक्त करेन लखन पाटील, त्यानंतर जे मुख्य आयोजक कैलाश पाटील आणि सुजित पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली.
मी आभार व्यक्त करीन पंचांचं, सचिन मात्रे, मेक्या दादा, निरंजन सावंत आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले जे ऑफिशियल्स आपले आहेत महिताब सर यांचं मी आभार व्यक्त करेन खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची जी वाहिनी, ज्या वाहिनीने आमचा आवाज सुखरूप तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि स्पेशली खरं तर आज आम्हाला लाभलेले स्कोरर हॅरी यांचंही मी आभार व्यक्त करेन की योग्य ती माहिती नक्कीच क्रिकेटची त्याने आमच्यापर्यंत पोहोचवली आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि आभार मी खरं तर त्या प्रेक्षकांचं व्यक्त करेन, त्या मान्यवरांचं व्यक्त करेन की ज्यांनी आवर्जून या स्पर्धेला भेट दिली, या वाहिनीला भेट दिली आणि या क्रिकेट स्पर्धेला भेट दिली. 51 वर्षाची निरंतर परंपरा या स्पर्धेने जरूर अशीच पुढे नेत राहावा. आणि या वर्षामध्ये 3 दिवसाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पुढच्या वर्षीमध्ये काहीतरी नवीन या खरं तर मॅनेजमेंट कमिटीने या स्पर्धेच्या माध्यमातून आणावा असं आपण सदिच्छा भेट या ठिकाणी व्यक्त करूयात. प्रेक्षकांचा आवाज येतोय कारण NK स्पोर्ट्स खांडवल आता विजयाच्या समीत गेली आहे. आही बॉल चांगला, प्रेक्षकांच्या खर तर उत्कंठेने आपण या स्पर्धेला भरपूर सारा आनंद दिलाय. आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत. जर ही स्पर्धा तुम्हाला अशीच मित्रांनो पुढच्या वर्षामध्ये सुद्धा पाहिजे ना, तर या स्पर्धेचे जे नियम आहेत ते नियम तुम्ही अंगलट जरूर आणा. फक्त एक बॉल फेकायचा आहे आणि आपल्याला समजेल की या स्पर्धेचा 11व्या पर्वाचा विजेतापद कोण उचलेल, NK स्पोर्ट्स खांडवल की टीम बाल गोपाल सोनाली पाडा. शेवटचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आणि शेवटचा बॉल पडलाय आणि या 11व्या पर्वामधला 11व्या वर्षातला ठरलाय तो म्हणजेच पहिल्या नंबरचा मानकरी म्हणजेच NK स्पोर्ट्स खांडवल चॅम्पियन इज अ चॅम्पियन. पाहायला मिळाला 30 संघांचा समावेश असणारा हा खरं तर क्रिकेटचा कुरुक्षेत्र आणि या कुरुक्षेत्रामध्ये 27 संघांना मात देऊन हे 3 संघ एकामेकाच्या विरोधात आले, परंतु 3 संघांमधून एक संघाचा रिझल्ट हा अव्वल दर्जावरती आला म्हणजे चॅम्पियन इज अ चॅम्पियन, खांडवल संघ इज अ चॅम्पियन. आभार व्यक्त करतो सर्वांचं. सोबत आम्ही खूप चांगल्या प्रकारे सर केले आणि येणाऱ्या 27, 28, 29 या तारखेला सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत असणार आहोत. सो थँक्यू सो मच, तुम्ही एवढं प्रेम दिलं. मी तुर्ता इथे थांबेन, तुम्ही जाऊ नका. प्राइज डिस्ट्रीब्युशन करता आता थोड्याच वेळात सुरू करू आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि मान्यवरांचं स्वागत आपण करूयात योगीजी पाटील यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद, तुम्ही मला प्रेम दिला. मी पुन्हा एकदा तुमचा आभार व्यक्त करतो.